चार्ज आहे एका सरांकडे, युव सरांकडे, त्यांच्याकडे गेलो आम्ही, त्यांना बोललो, निवेदन वगैरे दिलं, तर त्यांनी काहीतरी वेगळंच बोलले मॅडम. त्यांनी बोलले की 10% जागा येणार नाहीत. म्हणजे त्याचे चार्जवाले होते ना सर, युव सर, आता ते नाही बोललेत, पण जे पदभरती करतात ना मॅडम, त्यांच्याकडे काम आहे पदभरतीचं, त्या बोलल्यात की 10% जी पद कपात आहे ती आपल्याला करता येणार नाही आपल्या जिल्ह्यात. झालं असेल त्याच्यावरती खरंच फ्रीज असेल. आता हे कसं झालंय, दोन्हीकडून अडकले गेले. ह्यांना म्हणायचंय की आमच्याकडे जागा आहेत, आमच्याकडे बिंदू नामवली घोटाळा पण झाला नाहीये, पण आम्ही जागा देऊ शकत नाही, असा गोंधळ झाला. आणि आयुक्त साहेब आहेत की ते स्वतः मागू पण शकत नाहीत. असं असल्यावरती ते म्हणतील की तुमचा कन्सेंट द्या, आणि याच्यामध्ये सर नुकसान आपलं आहे ना. पण आपलं काल तेच बोलले सर सगळेजण, ह्यामध्ये आमची काय चुकी आहे बा म्हणलेत. जे काही असेल ते तुम्ही तुमच्या लेवलवर करा आणि त्या जागा द्या. तर त्यांचं बोलणार की आपण संघटनेला कसं म्हणणार, संघटनेनं जाता जर दिलं आपल्याला म्हणजे त्याच्यावर सोल्युशन काढून, तर निश्चितच मॅडम. बरं आहे का ना, तुम्ही जे प्रहार संघटनेच्या संदर्भात आक्षेप काढून घेण्यात यावा ते निवेदन दिले ना सर, ते मला तुम्ही पाठवा. मी जरा त्याच्या संदर्भात फॉलोअप घेते. कारण कसं आहे की जर हा आक्षेप जर त्यांनी क्लिअर केला असेल तर सर जागा यायला पाहिजेत ना. असं आता तुम्ही 3 जिल्हे सांगितले, नवीन एक वाशिम जिल्हा, आणि मी तर कालपासून बघते, काल परवापासून मी जे काही व्हिडिओ टाकलेत युट्यूबवरती, अशी खूप कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक जण जिल्ह्याचा आपापल्या म्हणजे अशी माहिती देते. आणि सर ही गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात आणून दिली पाहिजे. आज तुम्ही जर नाही केलं ना, जर तिथे कोणीतरी म्हणजे हा रेकॉर्डिंग म्हणा, हा व्हिडिओ म्हणा, कोणापर्यंत पोहोचेल उद्या, आणि ते त्यांचा फॉलोअप घेतील. म्हणजे कसं आहे की आपण हे का करतोय त्याचं रिझन एकच आहे की जागृती व्हायला पाहिजे आणि जागा जास्तीत जास्त लवकर यायला पाहिजेत. बाकी याच्यामध्ये काही फायदा तोटा कोणाचाच नाहीये. काल आम्ही गेल्यावर आम्हाला तेच वाटलं मॅडम. आम्ही सगळेजण 20-25 जण गेलो होतो, भेटलो आम्ही त्यांना. तर त्यांचं सुरुवातीला तर असं म्हणणं आलं की जी काही प्रहार संघटना आहे ना, त्यांच्याबद्दल पण एक अर्ज दिला परत, की त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी जो काही आक्षेप घेतला तो आक्षेप दूर करून त्वरित ह्या जागा म्हणजे त्या आक्षेपांचं निरसन करा आणि त्वरित ह्या जागा पोर्टलला द्या म्हणून. प्रहार संघटनेने का आक्षेप घेतला बरं? ते त्यांचं मला वाटतं सर मॅडम, काहीतरी बिंदू नामावलीमध्ये जो काही आपल्या सुरुवातीला 10% जागा त्याचमुळे कपात झाल्यात ना, बिंदू नामावलीमध्ये काही आहे का दुरुस्ती आहे म्हणून. तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलं की ज्या दुरुस्ती होती आणि जो आक्षेप घेतला होता सुरुवातीला, त्या आक्षेपामुळं त्यांनी 10% जागा आपल्या कपात केल्या. बरोबर आहे. 70% जागा ह्या कपात केल्या. मग नंतर काय झालं, त्या 10% जागा कपात केल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काढून त्या शंकांचं निरसन करून मग त्या जागा तर पोर्टलला त्याने आता यावेळेस द्यायला पाहिजे होत्या, कारण इतक्या दिवसांमध्ये तर ते व्हायला पाहिजे होतं ना शंकेचं निरसन. एक्झॅक्टली. तर ते त्यांनी काय केलं म्हणते, आम्ही तुम्ही त्यांच्या शंकेचं निरसन केलं का? आपल्याला तर काही चुका नसतीलच की, त्यांचा आक्षेप होता, मग तो आपण निरसन करायचं त्या चुकांचं, त्या म्हणजे शंकांचं, आणि त्यांना तो डाटा देऊन टाकायचा. तर ते बोललेत की आम्ही दिला सर त्यांना डाटा, आम्ही डाटा वगैरे दिला, त्यांची पूर्तता केली, सगळं केलं, परंतु त्यांच्याकडून अजून मान्य असं आपल्याला शिक्का मिळालेला नाहीये. म्हणजे निरसन झालं असं केलेलं नाहीये. म्हणजे निरसन झालं कडे, आणि आम्ही हॅपी आहोत. तुम्ही जे आम्हाला सांगितल्यात गोष्टी, म्हणजे आक्षेप होता आम्ही तो नोंदवला, आणि परत त्याचं जे तुम्ही आम्हाला उत्तर दिलं त्याबद्दल आम्ही सॅटिस्फाईड आहोत, असं त्यांच्याकडून अजूनपर्यंत आपल्याला समजलं नाही काहीच, असं ते बोललेत. मग त्याच्यामुळं मग ते अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये पण तीच परिस्थिती आहे मॅडम. ते आम्ही काल गेल्यामुळे आम्हाला समजलं. आता अकोलाची ऐका ना, अकोला, अमरावती आणि यवतमाळ ही तर जागाच देणार नाहीत का बिंदू नामावली घोटाळ्यामुळे? ते त्यांनी आक्षेप तसा नोंदवला ना, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आलं मॅडमचं की फक्त त्याचा आक्षेप असल्यामुळे आपल्या त्या जागा फ्रीज आहेत आपल्या केलेल्या. मग त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे खूप भीती वाटली ना. खरं तर आम्ही खूप बोललो त्यांना की नाही असं व्हायला नाही पाहिजे बा, त्या जागा ते यायला पाहिजे, काहीतरी करा, तुमच्याकडून करा, पाठपुरावा करा, आयुक्त साहेबांसोबत थोडंसं डिस्कस करा या जागेबद्दल. तर ते बोललेत की 2 गोष्टी यावर आपल्याला म्हणजे आपल्यासाठी पॉझिटिव्ह ठरू शकतात. एक तर त्यांच्याकडून तो त्यांना ज्यांनी आक्षेप घेतला त्यांनी एक तर तो आक्षेप मागे घ्यावा, किंवा मग साहेबांनी तसं आयुक्त साहेबांकडून यावं की आक्षेपांसहित तुम्ही ही भरती करा. पण सर आक्षेपांसह भरती करा असे आयुक्त कदाचित बोलणार नाहीत. त्याचं रिझन सर त्यांनी ते 10% कार्यवाहीबद्दल पत्र परफॉर्मा पाठवलाय, आणि ते बोलले की मग ते बायस होईल, कदाचित ते हा निर्णय घेणार नाहीत. परंतु ह्या ज्या झेडपीज आहेत ना, किंवा यांनी स्वतःहून तो निर्णय घेतला पाहिजे किंवा फॉलोअप केला पाहिजे की 10% जागा आम्हाला द्यायच्यात. सर वाशिम मध्ये सुद्धा सेम अशी कंडिशन आहे की तिथली एकही जागा येणार नाही. मग सर 10% भरती होऊन फायदाच काय?
सगळीकडे प्रहारनेच आक्षेप घेतलाय की बाकी दुसरी कुठली संघटना आहे? तिकडचं मला फिक्स तर नाही सांगता येणार मॅडम, त्या दोन्हीकडल्या, पण बहुतेक आपल्या इकडे प्रहार संघटना आहे. त्याच्यामुळं हे जी 3 जिल्हे म्हणजे आपल्या विदर्भामध्ये येतात ना, ते आता अमरावती डिव्हिजन मध्ये, त्याच्यामुळे बहुतेक त्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ असं असेल. म्हणजे इथं थोडक्यात अवघड आहे. कारण कसं माहितीये का सर, जर म्हणजे फक्त प्रहारच असेल ना तर आपण प्रहार संघटनेशी कॉन्टॅक्ट करू शकतो ना. कारण आम्ही त्यांना तेच बोललो मॅडम काल की जर तसं काही असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू आणि जे काही असेल ते थोडं करून की म्हणजे लवकरात लवकर तो आक्षेप जर त्यांनी त्रुटी दुरुस्ती केलेल्या आहेत बिंदू नामावली संदर्भात, तर त्याच्या संदर्भात त्यांना एक कन्सेंट देण्यात यावा जर त्यांनी केलेलं आहे. जर असं झालेलं नाही म्हणजे जे प्रहार संघटनेचे कोण जिल्हाध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांचे जरा नंबर मिळवा ना, किंवा काय करायचं माहितीये का, जे बच्चू कडू साहेबांचे जे पी आहेत ना ते चांगले आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आपण काय करूया की त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करून ही अशा ठिकाणी आहे बाबा, ते रास्त आहे की नाही, किंवा यांना कन्सेंट द्या, किती यांनी काही सांगू द्यात, हे लोक त्यांनी कन्सेंट दिल्याशिवाय हे लोक जागाच देणार नाहीत. कारण त्यांना पण एकतर सरकारला कारणच हवंय आणि आता एक नवीन कारण सापडलं. खूप ह्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. कारण कसं माहितीये का, भले एखाद्या झेडपीमध्ये किती जागा कमी आहेत जास्त आहेत, पण सगळ्यांनी द्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये कंत्राटी पद्धत, ते कंत्राटी पद्धतीचं अजून सुरू झालं की तो एकदा लागलेला जर काही सेवानिवृत्त असेल तर तो 70 वर्षापर्यंत काम करू शकतो. आणि आपल्यासारखा डीएड बीएड लागला तर दरवर्षी त्याला रिन्युअल केलं जाणार आहे, नो लिमिटेशन. मग असं करून करून ते काय करणार, हे असं भरता येत नाही म्हणून ते कंत्राटी भरणार. त्याच्यामध्ये आत्ताची नोकरी जात नाही, पुढच्या बऱ्याच नोकऱ्या, बऱ्याच म्हणजे थर्ड टेट वगैरे सगळ्या गोष्टी क्लोजच होऊन जातात. हो ना मॅडम, तिथं कंत्राटी भरती सरळ सरळ व्हायला लागली म्हटल्यानंतर ते काय म्हणजे गट पडतात ना त्यामध्ये. आपल्या बांधवांना खरंच कळायला पाहिजे की कंत्राटी भरती करून आपण आपल्याच पायावर दगड मारून यायला लागलो. त्या दिवशी पण तुम्ही तेच बोलत होता की मुलांनी नाही जायला पाहिजे ऍक्च्युली या कंत्राटी भरतीसाठी, पण सरकार पण भरती करत नाही. सध्या डीएड बेड करून वय होतात, जॉब नाही, काय करणार ती तर पोरं. आणि अशी काही तर नवीन नवीन कारण सांगणार, त्याच्यामध्ये काय ऑप्शनच नाही. सर वन मोर थिंग, अजून मी काय म्हणते की इथं नक्की जिल्हा म्हणजे किती जागा रिक्त आहेत तुम्ही जिथे गेला होता? पात्राच्या जागा 58 आहेत मॅडम तिथं, त्यांनी सांगितलं काल. ओके. आणि 10%च्या 10% बद्दल त्यांनी म्हणजे बोललेच नाहीत ना. जे काही आपल्या कपात केल्या जागा असतील 10%, त्या जागा 10% जागा सरळ सरळ येतील. पण त्यांनी रिक्त अपात्राचा आम्हाला ऍक्च्युअल आकडा सांगितला, तो 58 आहे म्हणाले. ऐका ना, मग ते रिक्त अपात्र तर देऊ शकतात की ते पण नाही देणार? नाही, ते देणार आता, त्यांचा डाटा पण त्यांनी पाठवला म्हणलेत. नाही ऐका ना, 10% देणार नाहीत मग ते रिक्त अपात्र पण नाही देणार? रिक्त अपात्र देणारच नाही मॅडम, त्यांनी दिल्या पण तो आज त्यांनी सांगितलं की तो डाटा पण आम्ही समोर फॉरवर्ड केला म्हणलेत. ओके. फक्त 10% संदर्भातच प्रॉब्लेम आहे, रिक्त अपात्राचा काही प्रॉब्लेम नाही मॅडम, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यांच्याकडून. बरं ऐका ना, तुम्ही अकोला अमरावतीला काही माहिती आहे की नाही, की तिथे टीम ऍक्टिव्ह आहेत का नाही, की त्यांनी विचारपूस केली का नाही याबद्दल? सर ऍक्च्युली काय केलंय की सगळ्या जिल्ह्यांनी ह्या ज्या काही टीम आहेत ना, तुमच्यासारखे लोक खूप ग्राउंडला काम करतात आणि त्यांच्यामुळे हे निदर्शनास येते. आणि अजून आपल्याकडे सध्या वेळ आहे, आचारसंहितेच्या पूर्वी सेकंड फेज सुरू करतात, म्हणजे पोर्टलचं टॅब सुरू करतील असं एक आशा आहे. सो तोपर्यंत ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत, आपल्याकडे कमीच वेळ आहे. त्यामुळे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की प्रत्येकाने आपापल्या झेडपीवरती जा, निवेदन घेऊन आणि तिथं विचारपूस करा की किती जागा आहेत, येणार आहेत का, नसतील येणार तर काय येणार नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे ना. आणि त्याच्यावर थोडक्यात निघायलाच पाहिजे ना मॅडम, नाहीतर त्या जागा तशाच राहून जातील. नेक्स्ट टाइमला पण तोच प्रॉब्लेम परत असं आक्षेप पण नोंदवतील. म्हणजे नाही सर, कंत्राटी भरती नंतर होईल सर, काही नाही, नंतर थर्ड टेट वगैरे काय विषयच नाही होते. ज्या जागा आता जर अनफ्रीज झाल्या नाहीत त्या पुढे कंत्राटी भरती होईल. असे बरेच जिल्हे असतील, आता कदाचित एक जिल्हा आपल्या समोर येईल. सर तुम्ही लोकांचं जे हे काम चाललंय त्याच्यासाठी धन्यवाद सर्वांचे. कारण कसं असतं, शेवटी तुम्ही तुमच्यासाठी नाही लढत आहे, तुम्ही सर्वांसाठी लढताय. काहीच गेलो मॅडम घरून, म्हणजे 6:30-7ला मी घरून निघालो आणि रात्री 11:45च्या जवळपास मी घरी पोहोचलो. माय गॉड, बघितलं का? आणि तेच वाटतं ना. विशेष म्हणजे मला ते सायटिकाचा प्रॉब्लेम सांगितला मॅडम नांदेडच्या डॉक्टरांनी, तरी पण मग मी एका मित्राला घेऊन गेलो सोबत. बापरे. त्याला त्याचं सगळं जाणं येणं म्हणजे नाही सर, सेकंड फेज मध्ये नाही, प्रत्येकाचं डेडिकेशन खूप आहे आणि तेच वाटतं ना, एवढं करून एक हक्काची नोकरी मिळावी, सगळ्यांनी लागावं. कारण नोकरी लागल्यानंतर पद प्रतिष्ठा पैसा शिवाय काही कोणी कोणाला किंमत देत नाही मॅडम, हे वस्तुस्थिती आहे. एक्झॅक्टली. बरोबर. म्हणजे जरी
आम्ही एवढं नंतर सीओ साहेबांना भेटलो मॅडम त्याच्यानंतर, म्हणजे हा. दुसऱ्या म्हणजे तिथंच थोड्याशा वेळानंतर. तर सीओ साहेबांचं म्हणणं आलं की असं काही नसते, अशा संघटना वगैरे देत असतात, परंतु आपल्याला असं संघटनाने दिलं म्हणून आपल्या भरती थांबवता येत नाही, असं काही त्यांनी बोलले. आयुक्त साहेबांचे जे काही आदेश आहेत त्यांचं आपण पालन करू, त्यामुळे तुम्ही निश्चित राहत म्हणालेत. भरती वगैरे ह्या ज्या जागा आहेत त्या आम्ही करू म्हणाले, पण ते तिथून त्यांचा आता पाठपुरावा करावाच लागेल आपल्याला. असं सहजासहजी येतील का नाही ते सांगणं थोडंसं कठीण वाटतं.